सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। शरद पवारांच्या धरसोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे। विकास कामांमुळे युती सरकारला जनता आता आपलंच सरकार मानते, पालकमंत्री राम शिंदे यांनी वक्तव्य केले। युती शासनाने आपल्या कार्यकाळात कामाचा डोंगर उभा केला आहे, त्यामुळे विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत, बळजबरीने उमेदवारी गळ्यात घातली जाते। शरद पवार यांच्या धरसोडीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली आहे। विकास कामांमुळे जनता युती सरकारला आपले सरकार मानत आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले। जामखेड तालुक्यात आणि कर्जत तालुक्यात कुठली कसली अडचण येणार नाही, म्हणूनच मी आता उद्यापासून पूर्ण मतदारसंघाचा दौरा तुमच्या बरोबर आहे जिल्ह्यात, आणि जिथं पाहिजे तिथं जाणारच। शेवटी आपण मागितलंच नाही, पण आपल्याला जे मनामध्ये होतं, जे अपेक्षित होतं ते सर्व दिलेलं आहे, आणि सत्तेच्या माध्यमातून कामं ही केलीच पाहिजे, आणि कामं करण्याचा सातत्यानं प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केलेला आहे। निश्चित स्वरूपामध्ये आपला उमेदवार इतका उजवा आहे, भाषणावर प्रभुत्व आहे, न्यूरोलॉजिस्ट आहे, आणि लोकसभेत गेल्यावर तेच करावं लागतं। तेव्हा धंदा चलत नाही गावरान आपला, नाही त्याच्यातून टाकाटाक तिथपर्यंत तिथं काहीच नाही, घेणं नाही देणं नाही। उमेदवार आपला तिथं गेल्याच्या नंतर इंग्रजी बोलायची वेळ आली तर बोललं पाहिजे, हिंदी बोलायची वेळ आली तर बोलली पाहिजे, नाही तर तिथं गेलं की मी फार असं करून आलो, तसं करून आलो, तसं काही उपयोग नसतो। आता या व्हॉट्सअप फेसबुकवर एवढा खेळ झालाय की काही विचारतच नाही। सामान्य माणूस म्हणतो बघू काल काय केलं त्याने, त्याच्यावर लगेच पटलं तर लगेच सांगतो कॉमेंट, ओके, नाही पटलं तर लाईक करतो, आणि त्याच्यापेक्षा नाही पटलं तर जाऊ मारते, ऑनलाईन विरोधक असलो तर त्याच्यावर मत नोंद देतो। आता इतकं सोपं काम झालेलं आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जामखेडमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री राम शिंदे तर प्रमुख म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, भाजपा जिल्हा अध्यक्ष भानुदास बेरड, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, सूर्यकांत मोरे, डॉक्टर भगवान मुरुमकर, रवी सुरवसे, आजीनाथ हजारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये कुठच्या जिल्ह्यात गेले तर ते विकासासाठी, आणि आम्ही आमच्या कुटुंबाने ज्या जिल्ह्यासाठी घाम गाळला, लोकांसाठी उभे राहिले, आम्ही आले तर अतिक्रमण झालं, हे मला कळत नाही। म्हणजे तुमचे नेते शेजारून येतात, विकासाच्या गप्पा करतात, म्हणजे ते विकास करणार, आणि आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे आहोत। माझा मुक्काम पोस्ट जरी लोणी बुद्रुक असेल तरी जिल्हा अहमदनगर लिहिला जातो। मी जिल्ह्यामध्ये मावळ, बारामती, माढा असं लिहित नाही। कोणचं पार्सल लोक 23 मेला पुढे पोच करणार आहे हे जनता मतदानातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला दाखवून देणार। फार मोठा संघर्ष नाही। मी राजकारणामध्ये एक गोष्टीचा विचार नेहमी करत आलेलो आहे, पोचला तुम्हाला याचा अंदाजच नाही। सुजय विखे किती गरिबांच्या मनात बसता याचा अंदाज तुम्हाला नाही, सुजय विखे किती युवकांच्या हृदयामध्ये आहे याचा अंदाज तुम्हाला नाही। सभा होतील, गाड्यावरून लोक येतील, पण मी तुम्हाला सांगतो की या नगर दक्षिणेची निवडणूक किती जरी समोरच्यानी ताकद लावली तरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने आहेत की मी तुम्हाला विश्वास देतो, जे काही प्रेम मागच्या 3 वर्षांमध्ये मी तुमच्याकडून पाहिलं। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।